आजपासून एक नवीन IPO जो आहे 23 तारखेपासून ओपन झाला आहे आणि ह्या IPOचं नाव आहे GNG इलेक्ट्रॉनिक्स, जे की इलेक्ट्रॉनिक्स बाजार या नावाने आहे. याचं जर टाईमलाईन आपण बघितलं तर 23 जुलैपासून 25 जुलैपर्यंत हा टोटल 460 कोटी रुपयांचा हा इश्यू आहे आणि याचा जो प्राइस बँड जो ठरवला गेलेला आहे लीड मॅनेजर्सकडनं तो ₹225 ते ₹237 पट्ट्यामध्ये उपलब्ध आहे. याची लॉट साईज 63 क्वांटिटीची आहे आणि याच्याबद्दल आणखीन जर माहिती हवी असेल तर तुम्ही या फंडामेंटलच्या टॅबमधनं इथे झिरोधाच्या प्लॅटफॉर्मवरती त्याबद्दल माहिती घेऊ शकता. याबरोबरच हा इलेक्ट्रॉनिक्स बाजार जो IPO जो आहे, जसं मी अगोदर सांगितलं 460 कोटी रुपयांसाठी हा IPO उपलब्ध झालेला आहे, की ज्याच्यामध्ये ऑफर फॉर सेल जो आहे तो 25.5 लाख शेअरचा आहे आणि फ्रेश इश्यू हा जो उपलब्ध आहे तो 1.68 कोटी शेअरचा आहे, की जो की जवळपास 400 करोड रुपयांच्या आसपास आपल्याला बनतोय. आता हे इलेक्ट्रॉनिक्स बाजारचा IPOचं ऑलरेडी आपण सांगितलं आणि याची जी लिस्टिंग जी होणार आहे ती 30 जुलै 2025 ला होणार आहे. आणखीन काय आहे बरं इलेक्ट्रॉनिक्स बाजारच्या बाबतीमध्ये, तर इलेक्ट्रॉनिक्स बाजारचा जो फेस व्हॅल्यू जी आहे शेअरची ती ₹2 प्रति शेअर असणार आहे. यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे 63 शेअरचा टोटल तिथं लॉट आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 14,931 वरनं एका लॉटसाठी तिथं राहणार आहे. याचे जे वितरक आहे मोतीलाल ओसवाल, IIFL कॅपिटल आणि JM फायनान्शियल असणार आहे आणि याचे रजिस्ट्रार जे ते बिग शेअर सर्व्हिसेस आहे. उद्दिष्ट जे आहे ते 320 कोटींचं कर्ज कमी करणे व कॉर्पोरेट खर्च व इतर तत्सम सामान्य कामासाठी निधीचा वापर करणे याकरता GNG इलेक्ट्रॉनिक्सने हा IPO आणलेला आहे. तर GNG इलेक्ट्रॉनिक्सचे प्रतिस्पर्धी काय आहेत आणि उद्योगाचा दृष्टिकोन काय आहे तो आपण बघणं गरजेचं आहे. तर GNG इलेक्ट्रॉनिक्सचे प्रतिस्पर्धीमध्ये न्यू जैसा टेक्नॉलॉजीज, राशी पेरिफेरल, कॅशिफाय, कंट्रोल झेड, फ्लिपकार्ट, Amazon, ओव्हरकार्ट, क्रेस्ट, रोबोट, HP, लिनोवो, डेल, OEM प्रोग्राम्स हे आहे. म्हणजे यामध्ये ऑनलाईन विक्रीमधली ही कंपनी आहे की जे रिफर्बिश जे प्रोडक्ट जे आहेत इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट जे की आपल्याला लॅपटॉप्स, वेगवेगळे गॅजेट्स त्यामध्ये आपल्याला बनताना दिसते आणि ही GNG इलेक्ट्रॉनिक्सचे मेन प्रतिस्पर्धी त्यामध्ये Amazon, फ्लिपकार्ट सारखे मल्टिपल प्लेयर्स आहेत, जे की मल्टी कॅटेगरी मधले ई-कॉमर्स आहेत. रिफर्बिश इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एखादी नवीन वस्तू तुम्ही घेतली आहे आणि ती पुन्हा वापरल्यानंतर तुम्हाला त्याच्यात काहीतरी फॉल्ट वाटतंय आणि तुम्ही पुन्हा ती कंपनीला परत करताय. ती जी प्रोसेस जी आहे त्याला आपण रिफर्बिश कॅटेगरी म्हणतो आणि त्याच्यानुसार त्यांचे जे बॉन्ड्स, जे ब्रँडची मजबूती जी आहे त्या हिशोबाने आपल्याला बघायला मिळते. हो, तर उद्योगाचा दृष्टिकोन काय आहे? जागतिक रिफर्बिश इलेक्ट्रॉनिक जे आहे ते 61.8 अब्ज डॉलरवरनं ते जवळजवळ 121.9 अब्ज डॉलर पर्यंत 2032 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे, जो की CAGR 10.2% हिशोबाने आहे आणि हे मार्केट भारतामध्ये 2026 पर्यंत जवळजवळ 11 अब्ज डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ह्या प्लेयर्समध्ये जर आपण बघितलं तर GNG इलेक्ट्रॉनिक्स एक चांगला कंटेंडर तिथं दिसतोय आणि त्या पद्धतीने आपल्याला एक महत्वाचा जो रोल जो आहे तो प्ले होताना दिसतो आणि त्यामुळेच न्यू जैसा टेक्नॉलॉजीज, राशी पेरिफेरल्स, ओव्हरकार्ट, क्रेस्ट, रिबोट सिस्टीम, HP, लिनोवो, डेलचे स्वतःचे OEM प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा हे आपल्याला बनताना तिथं दिसत आहे आणि ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची तिथं प्ले होताना दिसते. जर आपण फायनान्शियलची जर गोष्ट जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला कळतंय की स्टँड अलोन आणि कन्सॉलिडेटेड मध्ये 24-25 साठी 7,112.84 करोड रुपयाचा रेव्हेन्यू ऑपरेशन्स पासून होता. प्रॉफिट बिफोर टॅक्स जो आहे तो 277.38 होता आणि आफ्टर टॅक्स जो आहे तो 186.21 आसपास आपल्याला स्टँड अलोन मध्ये नंबर्स मध्ये बनताना दिसत आहे आणि त्या हिशोबाने हा इलेक्ट्रॉनिक्स बाजारचा IPO जो आहे ते मार्केटमध्ये तिथे आणण्याचा ते प्रयत्न तिथे करत आहेत. आता आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये जर बघायची जर झाली तर ह्या IPOच्या बाबतीमध्ये तर आपण आलोय इलेक्ट्रॉनिक्स बाजारच्या वेबसाईटवरती, जे की वेगवेगळे प्रोडक्ट्स ते इथे हे करतायत, जे की लॅपटॉप्स, रिफर्बिश लॅपटॉप्स आहेत, डेस्कटॉप्स आहेत, प्रीमियम सिरीज आहेत, HP सर्टिफाईड रिविश आहेत. ह्या सर्व काही गोष्टी जे ते हे करतात आणि हे प्रोडक्ट जे आहेत ऑलरेडी नवीन घेतलेल्या प्रोडक्ट्समध्ये काही जर डिफेक्ट आला, काही प्रॉब्लेम आला तर ते पुन्हा एकदा ते कंपनीला परत केलं जातं आणि कंपनी त्यामधला डिफॉल्ट जो आहे तो काढून ते पुन्हा विक्रीसाठी जे आहे उपलब्ध करून देतात आणि त्या माध्यमातून ते जे आहे त्यांचं रेव्हेन्यूचं स्ट्रीम करतायत. जसं की ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलंय की याच्यामध्ये हे प्रॉडक्ट जे आहे ते वाढण्याच्या दृष्टीने भरपूर काही चान्सेस तिथं आहे आणि त्यानुसार ह्या उद्योगाचा आउटलुक भारतामध्ये जवळजवळ 2026 साठी 11 अब्ज डॉलर पर्यंत जाण्याचे
चान्सेस तिथे राहणार आहे. आता हा व्हिडिओ जो बनवला गेलाय तर याचा अर्थ असा नक्कीच नाहीये की त्या माध्यमातून तुम्ही या IPO ला अप्लाय करावं. बट ओव्हरऑल तुम्हाला माहिती मिळाली हवी आणि त्याबरोबरच जर सेक्टरचा जर पीई जर बघितला तो 16.61च्या आसपास आहे आणि प्राइस टू बुक रेशो जो आहे तो 11.93चा आहे आणि हा जो शेअर ज्या किमतीला लिस्ट होऊ राहिलाय तो पीई रेशो जो आहे तो 39.14 रुपयांच्या आसपास आपल्याला बनताना दिसतोय. IPO ची साईज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली 460 करोड रुपयांच्या आसपास आहे की ज्याच्यामध्ये एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर जे आहेत ते 60 करोड रुपयांचे शेअर जे ते विकतायत आणि बिझनेससाठी 400 करोडचं जे ते युटिलायझेशन आपल्याला होताना दिसेल. याच्यामध्ये पियर्स शेअर होल्डिंगचा पॅटर्न सुद्धा आपल्याला तिथे हे बनताना दिसत आहे. जर तुम्हाला त्या IPO ला अप्लाय करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही झिरोदाच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुमचा UPI ID टाकून तुमचं कुठल्या याच्यावरती आहे त्यानुसार तुम्ही तिथे करू शकता. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे ती दिली गेलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता. फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रेडिंग आणि डीमॅट खातं आहे आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.